नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे UCIL कडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025 ची. यामध्ये जे पद असणार आहे मित्रांनो, मायनिंग मेटमध्ये ग्रुप सी ची वॅकन्सी असणार आहे. वाइंडिंग इंजिन ड्रायव्हरसाठी ग्रुप बी मध्ये वॅकन्सी असणार आहे. बॉयलर कम कंप्रेसर अटेंडंट्समध्ये ग्रुप ए मध्ये वॅकन्सी आहे. टोटल या तिघ पदांना मिळून 107 पदांसाठी वॅकन्सी आहे. ओके. शैक्षणिक पात्रता असणार आहे. मायनिंग मेटमध्ये फोरमन प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर इथं 10वी पासवाले अप्लाय करू शकता इंजिन ड्रायव्हरसाठी आणि बॉयलर अटेंडंटसाठी. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, ही जी भरती निघालेली मित्रांनो, युरियम युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून असणार आहे. ओके. याच्यामध्ये आता मित्रांनो पुढे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. याची जी हेड ऑफिस आहे झारखंडमध्ये आहे मित्रांनो. ओके. आता यामध्ये रिक्वायरमेंट जी आलेली आहे, रेग्युलर पोस्ट असणार याच्यामध्ये ॲडव्हर्टाइज नंबर याच्यामध्ये 7 असणार आहे 2025 साठी. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. आता जे की आपण स्टेप बाय स्टेप वाचून घेऊया. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड UCIL ही सेंटर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे अंडर डिपार्टमेंट फॉर ॲटॉमिक एनर्जी साठी. ओके. त्या कंपनीबद्दल इथे माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्यायची कंपनीबद्दल कोणाला वाचायची असेल तर. आता याच्यामध्ये जे आता दिलेले आता पोस्ट UCIL कडून इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन्स यंग इनर्गिक अँड डायमिक पर्सन्स इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. रेग्युलर पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये ऑनलाईन मोड आपल्याला रेग्युलर पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. याच्यासाठी इथं आता पुढे गेल्यानंतर इथं दिलेलं आहे ऑनलाईन ओपनिंग डेट ही चालू होणार आहे 1/12/2025 पासून. तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची याच्यामध्ये 31/12/2025 पर्यंत. याच्यासाठी आता पुढे गेल्यानंतर डिटेल्स दिलेले आहे. इंट्रोडक्शन फॉर अवेलेबल रिक्वायरमेंट पोर्टल UCIL वेबसाईट फॉर दिलेली आहे. याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. ओके. आता कॅन्डिडेटसाठी जर दिलेलं आहे आपल्याला इंटरेस्टेड कॅन्डिडेटला इथं लास्ट डेटच्या अगोदर आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचे आहे. ओके. नंतरून कोणतीही डेट वाढून येणार नाही. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इंट्रोडक्शन्स वगैरे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला केअरफुली वाचून घ्यायची आहे. आपण जर त्याच्यात आपण इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये असेल तरच अप्लाय करा. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टॅलेंट टू इथं वॅकन्सी दिलेली आहे, रिक्वायरमेंटेशन दिलेली आहे, क्वालिफिकेशन आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. नेम ऑफ द पोस्ट सगळ्यात आधी, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोस्ट दिलेला आहे. त्यानंतर इथं नंबर ऑफ पोस्ट दिलेली आहे, इन्क्लूड बॅकलॉग वॅकन्सी आणि मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगण्यात आलेलं आहे. वर्क एक्सपिरियन्स 31/12/2025 पर्यंत. काउंटिंग डेट आहे, एज लिमिट पण सेम आहे 31/12/2025 पर्यंत. आता मायनिंग मेट ग्रुप सी मध्ये ही वॅकन्सी आहे. याला इथं पगार असणार 29,190 पासून स्टार्टिंग सॅलरी असणार आहे, तर 45,480 पर्यंत पगार भेटणार आहे. टोटल याच्यामध्ये आपल्याला 95 वॅकन्सी बघायला मिळतात. SC कॅटेगरीमध्ये 13 वॅकन्सी, STमध्ये 29 वॅकन्सी, OBC NCLला 5 वॅकन्सी, EWSला 13 वॅकन्सी, URमध्ये 35 वॅकन्सी आहे. याच्यामध्ये अप टू आपण 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. तिच्यात दिलेली आहे याच्यामध्ये माहिती वगैरे. ओके. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता मायनिंगसाठी इथं दिलेलं आहे. मायनिंग मेटला 79 वॅकन्सी ज्या आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे आपल्याला सर्टिफिकेशन पाहिजे आपल्याला कोणतं वाला फोरेमन सर्टिफिकेशन्स आपल्याला लागणार आहे. ओके. मायनिंग मेटसाठी त्याच्यामध्ये आपल्याला इथं फोरेमन्स ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. जो की 3 वर्ष मिनिमम आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. फॉर आपल्याला याच्यामध्ये 16 वॅकन्सी असणार आहे. ओपन कास्ट मेनमध्ये. ओके. याच्यात क्वालिफिकेशन असणार आहे आपल्याला सेम मायनिंग मेट सर्टिफिकेशन्स लागणार आहे. फोरमॅनचं पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यांना पण लागणार आहे. त्याच्यानंतर जी आपली पुढची पोस्टिंग जी येते आता इंजिन ड्रायव्हरसाठी. ओके. जे की आहे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हरला याचा पगार असणार आहे 28,790 पासून 44,850 रुपये पगार. याच्यामध्ये आपल्याला टोटल 9 वॅकन्सी बघायला मिळतात. ST कॅटेगरीला 3 वॅकन्सी, OBC NCLला 1 वॅकन्सी, EWSला 2 वॅकन्सी, URला 3 वॅकन्सी. 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. क्वालिफिकेशन जे असणार आपल्याला आपल्याला 10वी पास इथं गरजेचं आहे. 10वी पास आपल्याला मॅट्रिक्स विथ आपल्याला फर्स्ट क्लास पास पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वाइंडिंग
इंजिन ड्रायव्हरचं सर्टिफिकेशन आपल्याकडे कंपल्सरी लागणार आहे. 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये पाहिजे आहे. वाइंडिंग इंजिन ड्रायव्हरमध्ये मेटल मायनिंगमध्ये तर आपण केलेलं पाहिजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके. तर अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतरची व्हॅकन्सी येणार आहे बॉयलर कम कंप्रेसर अटेंडंट्स ग्रुप ए साठी तर व्हॅकन्सी असणार आहे. यांना पगार असणार आहे 28,390 पासून 44,220 रुपये. टोटल 3 व्हॅकन्सी. एसटी कॅटेगरीला 1 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूएसला 1 व्हॅकन्सी, यूआर कॅटेगरीमध्ये 1 व्हॅकन्सी. 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण सेम 10वी पास पाहिजे आपल्याला. बॉयलर अटेंडंटचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर आपण अप्लाय करू शकतो. वर्क एक्सपिरियन्स पण याच्यामध्ये दिलेला आहे. 1 इयरचा एक्सपिरियन्स लागणार आहे, म्हणजे 1 वर्षाचा आपला एक्सपिरियन्स असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता हे कॅटेगरीचे फुल फॉर्म याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, ते बघून घ्यायचं आहे. आता पी-डब्ल्यू-डीसाठी तर सांगण्यात आलेली आहे माहिती वगैरे तुम्ही वाचून घ्यायची. पी-डब्ल्यू-डीची माहिती, त्यानंतर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असाल त्यांची माहिती याच्यात दिलेली आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ओबीसी एन-सेलची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे, किंवा वाचून घेऊ शकता तुम्ही. ओके. ओबीसी एन-सेल कॅटेगरीवाले. आता त्याच्यानंतर तुम्ही कधी आर्म फोर्समध्ये काम केलं असेल त्याच्यासाठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. हे पण तुम्ही वाचू शकतात. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघूया एज लिमिट. आता एज लिमिट दिलेली आहे कॅटेगरीमध्ये आपल्याला सूट असणार आहे, त्यानुसार आपण बघूया. आता एस-सी, एस-टी कॅटेगरीला तर 5 वर्षाची सूट असणार आहे. तुम्ही कधी ओबीसी एन-सेलमध्ये असाल तर 3 वर्षाची सूट भेटू शकते. आणि पी-डब्ल्यू-डीमध्ये यूआर, ईडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला 10 वर्षाची सूट आहे. पी-डब्ल्यू-डी, एस-सी, एस-टीमध्ये असाल तर तुम्हाला याच्यामध्ये 15 वर्षाची सूट बघायला मिळते. पी-डब्ल्यू-डी, ओबीसी एन-सेलला 13 वर्षाची सूट. आणि डोमेशियल जम्मू अँड काश्मीरमध्ये जे असाल 1980 पासून ते 31/12/2000 सॉरी 31/12/1989 पर्यंत तुम्ही राहिले असाल तर त्यांना इथं कॅटेगरीनुसार सूट आहे. यूआर, ईडब्ल्यूएसला 5 वर्षाची, ओबीसी एन-सेलला 5+3 असणार आहे आणि एस-सी, एस-टीला 5+5 असणार आहे. ओके. अशी 10 वर्षाची सूट. आता याच्यामध्ये कॅटेगरीचे फुल फॉर्म वगैरे पण दिलेले आहे, ते कधी बघून घ्या. ओके. आता पे अँड अलाउन्सबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. अलाउन्स जे सांगितले तुम्हाला मी, सॅलरी वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये बेसिक पे भेटणार आहे, ड्रेस अलाउन्स भेटणार आहे. त्यानंतर ई-टी-सी आपल्याला जे पण काही बेनिफिट्स असेल ते संपूर्ण आपल्याला याच्यामध्ये रेग्युलर पोस्टसाठी इथं भेटणार आहे. कंपल्सरी आपल्याला देण्यात येणार आहे कंपनीकडून. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण आता डिपार्टमेंटल जे असणार आहे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी इंटरनल डिपार्टमेंट कॅन्डिडेट्स UCIL वर्किंग फॉर द रेग्युलर स्केल पे असणार आहे. लास्ट डेटपर्यंत आपण डिस्प्यूट वगैरे ॲप्लिकेशन पोर्टल इथं दिलेलं आहे, मिनिमम वगैरे दिलेली आपल्याला एज्युकेशन क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. आता इंटरनल आपल्याला UCIL एक्सटर्नल असाल त्यासाठी आपल्याला पेमेंट फीज लागणार आहे, इंटरनलला लागणार नाही. ओके. त्याच्यानंतर एज लिमिट दिलेलं आहे. नो एज लिमिट फॉर इंटरनल डिपार्टमेंट. इंटरनल डिपार्टमेंटला कोणतीही एज लिमिटची सूट एज लिमिटची अट नसणार आहे, म्हणजे कितीही वर्षापर्यंत असाल तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके. इंटरनल डिपार्टमेंटसाठी कॅन्डिडेटला इथं ऑनलाईन, ऑफलाईन, फॉरवर्ड, हार्ड कॉपी ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये आपण दोघेही करू शकतात. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे UCILसाठी इथं संपूर्ण माहिती जी की आहे 30 30% दिलेल्या व्हॅकन्सी जी आहे UCILची जी असणार आहे डिसेबल्ड पर्सन त्यासाठी अप्लाय करू शकता या कंपनीसाठी. सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. आता फायनल सिलेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये रायटिंग टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे. आपलं फिजिओमेट्रिक्स टेस्ट असणार आहे, ग्रुप एक्झिस असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. इतके आपल्याला स्टेज इथं फॉलोअप करावं लागतं. असेसमेंट आपल्याला डिपेंडिंग असते, असेसमेंट वगैरे आपल्याला द्यावी लागते. तरच आपल्या इथं फायनल सिलेक्शन होणार आहे. आता प्युअरली इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल दिलेलं आहे. रायटिंग टेस्ट, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन दिलेलं आहे. ऑनली आपल्याला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला ईच पोस्ट भेटू शकते. ओके. आता व्हेरिफिकेशन ओरिजिनल सर्टिफिकेट. आता तुम्हाला एक्झामिनेशन वगैरे झाली की तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे, ते झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायच्या 2 सेट. याच्यामध्ये असणार एज लिमिटचं सर्टिफिकेशन प्रूफ लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे, कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे, जी पण असेल ओबीसी, एन-सी-एल, पी-डब्ल्यू-डी असेल, एस-सी, असेल सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर त्याच्या दोन सेटची झेरॉक्स कॉपी लागणार आहे. आता UCIL कडून तर दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण मॉडिफाईड द रिक्वायरमेंट दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेसबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. तुम्ही इथं रिगार्डबद्दल इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जनरल टर्म अँड कंडक्शन दिलेलं आहे, जे की 18 वर्षाच्या वरती आपण असाल तरच अप्लाय करू शकतो. इन केस आपण मल्टिपल डुप्लिकेट ॲप्लिकेशन इथंच कॅन्डिडेटने सेम पोस्टसाठी अप्लाय केले तर रिजेक्टेड आपण होऊ शकतात. याच्यामध्ये दिलेलं आहे मॅक्झिमम एज लिमिट आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन जी असणार आहे 31/12/2025 पर्यंत काउंटिंग डेट आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला क्वालिफिकेशन मिनिमम आपल्याला दिलेली आहे. ओके. ग्रुप टेस्ट वगैरे आपली असणार आहे, ग्रुप डिस्कशन, रायटिंग टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू सगळं आपलं घेतलं जाणार आहे. ओके. याच्याबद्दल आपल्याला डिपेंडिंग करतं की रिक्वायरमेंट कंपनी
कशा पद्धतीने ही फॉलोअप करणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने घेतात. व्हॅकन्सीवर डिपेंड करतं किती फॉर्म येतात, त्याच्यानुसार हे जजमेंट करणार आहे. ओके. आता UCIL कडून संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. अपॉइंटमेंट UCIL व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, याची मेडिकल वगैरे आपलं केलं जाणार आहे. ओके. त्यानंतर आपल्या पोझिशनची ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आपल्याला इथं करण्यात येणार आहे. ओके. आता कॅटेगरीमध्ये जे येतात SC, ST, OBC, NCL, EWS, PWD यांना जे हे वन फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म जे असणार आहे, नॉट ॲप्लिकेशन फॉर्म नॉट अलाउ फॉर चार्जेस. ओके. कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही त्यांना. ओके. सर्टिफिकेशन आपल्याला अपलोड करावं लागेल कॅटेगरीचं. आता याच्यामध्ये बिफोर अप्लाइंग करण्यासाठी आपल्याला कम्प्लिटेड इथं आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट वाचायची आहे, तरच आपण इथं फॉर्म भरायचा आहे. जर आपल्या इलिजिबल असाल तरच आपण इथं फॉर्म भरा. इन केस आपला फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो. तर आपण कधी आपल्याकडे सर्टिफिकेशन वगैरे नसेल तर आपण इथं रिजेक्ट पण होऊ शकतात, अशी माहिती वगैरे दिलेली आहे. ही छोटी मोठी माहिती आहे, तुम्ही इथे कॅटेगरीनुसार इथे वाचू शकतात. ओके. आता तुम्हाला इथं आता संपूर्ण माहिती दिलेली आहे वर्क एक्सपिरियन्सबद्दल, जे की तुम्हाला काय काम करायचं, जॉब रेग्युलर सॅलरी भेटणार आहे, रेग्युलर जॉब आहे. ओन्ली आपल्याला कोणत्या ओन्ली पोस्ट क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला इन केस आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी संपूर्ण कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, किती वर्ष काम करायचं आहे तुम्हाला, तुमची इच्छा. ओके. याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. पिरियड ऑफ आपल्याला ट्रेनिंग जी असणार ट्रेनिंग दिली जाणार आहे MTची. ओके. जी की आपल्याला मॅनेजमेंट ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी, ग्रॅज्युएट ट्रेनी, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी. ओके. अशा पद्धतीची वर्क एक्सपिरियन्स आपल्याकडे पाहिजे आहे. आता कोणाकडे आता कुठे जॉब केलेला असेल तर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन NOC आपल्याला लागणार आहे. ओके. त्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे रेकॉर्ड्स आपल्याला दिलेला आहे, जो की सिलेक्टेड 1 इयरपर्यंत आपल्याला इंटरव्ह्यू पब्लिकेशन नीट ॲडव्हर्टाइजमेंटपर्यंत राहणार आहे. ओके. आता हाऊ टू अप्लाय जे त्यांच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे, त्याला ॲप्लिकेशन चार्ज असणार ₹500. UR, EWS, OBC, NCLला. ओके. SC, ST, PWDला, फिमेलला कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीज लागणार नाही ते. ओके. तर डॉक्युमेंट्स दिलेले आहे, रिक्वायरमेंट डॉक्युमेंटेशन लागणार आहे आपल्याला रायटिंग टेस्टच्या जागा रायटिंग टेस्टला आणि पर्सनल इंटरव्ह्यूला. ओके. कॅन्डिडेटने सगळे डॉक्युमेंट जे दिलेलं आहे, ओरिजिनल आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायची 2 सेट. ओके. 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेशन्स, त्याच्यानंतर मार्कशीट्स 10वीचे. ओके. कॅटेगरी सर्टिफिकेशन्स, त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिड आपल्याला इथं PWD सर्टिफिकेशन्स, मार्क्स सर्टिफिकेशन घेऊन जायचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, एम्प्लॉयचं व्हॅलिड आपल्याला जे पण सर्टिफिकेशन ते घेऊन जायचे, एक्नॉलेजमेंट घेऊन जायचं आहे, सॅलरी स्लिप घेऊन जायचे, NOC घेऊन जायची आहे. ओके. जिथे कुठे काम केलं असेल त्याची NOC. ओके. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन्स. ओके. तर अशा पद्धतीची माहिती छोटीशी नोटिफिकेशन होती. याची वेबसाईट लिंक दिलेली आहे, इथं पण तुम्ही क्लिक करून अप्लाय करू शकतात. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. आता याचे फॉर्म अजून चालू झालेले नाही आहेत. फॉर्म चालू कधी होणार आहे, जे की तुम्हाला मी परत एकदा दाखवून देतो. 1/12 याच्यात दिलेले आहे, बघू शकता. 1/12/2025 पासून तर 31/12/2025 पर्यंत फॉर्म चालू होणार आहे. अजून टाईम आहे. तर आपल्याला 2-3 दिवसाचा टाईम अजून बाकी आहे. तर आपल्याला कोणाला इथं फॉर्म भरायचा असेल त्या मित्रांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे नक्की. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. आणि PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड बी करू शकता. ओके. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.